ही TMCची नवीन बिल्डिंग ते TMC भवन आहे आणि ह्याच्या समोरच हा इकडे अल्मेडा मार्ग सुरू होतो आणि TMCच्या समोरच आणि कल्याण ज्वेलर्सच्या एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शनला हे बघा कोणाचं शिल्प आहे, प्रख्यात कार्टूनिस्ट RK लक्ष्मण हे सुंदर असं शिल्प बनवलेलं आहे आणि ह्याच्यावरतीच मी पुढे RK लक्ष्मण यांचा एक व्हिडिओ बनवणार आहे आणि तुम्हाला पाठवणार आहे. बघा तुम्हाला कसं वाटतं ते. भारताचे प्रख्यात व्यंगचित्रकार RK लक्ष्मण यांचे पूर्ण नाव होते रसीपुरम कृष्णस्वामी लक्ष्मण. त्यांचा जन्म 24 ऑक्टोबर 1921ला म्हैसूर कर्नाटक या राज्यात झाला व त्यांचा मृत्यू 26 जानेवारी 2015 पुणे महाराष्ट्र येथे झाला. त्यांनी मुख्यतः कॉमन मॅन ही प्रसिद्ध व्यक्तिरेखा चित्रित केली आणि ती जगभरात ओळखली झाली की ती कॉमन मॅन म्हणजेच RK लक्ष्मण. ते टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रात देखील यू सेड इट या व्यंगचित्र मालिकेसाठी ते काम करत होते. लक्ष्मणांनी त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला स्वतंत्र व्यंगचित्रकार म्हणून काही काळ काम केलं. सुरुवातीच्या काळात त्यांनी विविध साप्ताहिक व मासिकासाठी देखील व्यंगचित्रे काढली होती. 1951 मध्ये टाइम्स ऑफ इंडियामध्ये त्याने काम सुरू केले आणि 50हून अधिक वर्ष ते कार्यरत होते. आहे ना कमाल. त्यांच्या व्यंगचित्रातून भारतीय समाजातील विविध समस्यावर त्यांनी मार्मिक भाष्य केले होते. कॉमन मॅन सामान्य माणूस ही त्यांची सर्वात लोकप्रिय निर्मिती होती आणि हे पात्र सर्वसामान्य भारतीय नागरिकांचे त्यावेळचे प्रतिनिधित्व करत होते. यू सेड इट ही त्यांची व्यंगचित्र मालिका जनतेच्या भावना, सरकारच्या धोरणावरील त्यांची टीका आणि सामाजिक परिस्थितीवरती भाष्य करणारी सेवा होती. त्यांना पद्मविभूषण 2005 मध्ये मिळालं. रमन मॅगसेसे पुरस्कार त्यांना मिळाला. लाईफ टाईम अचिव्हमेंट IIFA ही त्यांना काही अवॉर्ड्स मिळालेले. त्यांचे बंधू RK नारायण हे प्रसिद्ध साहित्यिक होते. त्यांनी कमला लक्ष्मण यांच्याशी विवाह केला होता. RK लक्ष्मण यांनी भारतीय व्यंगचित्रपट सृष्टीला एक वेगळी ओळख व दिशा दिली. त्यांची चित्रे आजही समाजातील विविध घटकांचा विचार करायला लावतात. आहे ना. आता 50 वर्ष झाली तरी देखील त्यांची चित्र आहेत, व्यंगचित्र आहेत, ते अजूनही आपल्याला विचार करायला लावतात. पुण्यात त्यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. हा पुतळा देखील म्हणजे जो TMCच्या समोर अल्मेडा चौकात देखील उभा केला आहे. हा मला वाटतं त्यांचा दुसरा पुतळा असेल पुण्यानंतर. तर मित्रांनो, RK लक्ष्मण यांना सलाम.